नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं NG अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा TETसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका पाहत असतो. आजचा आपला विषय आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि याच्यामधलं प्रकरण क्रमांक 20 आहे. प्रकरणाचं नाव आहे शिक्षकाचे व्यक्तिमत्व व शिक्षकाचे मानसिक आरोग्य. हे आपल्या प्रकरणाचं नाव आहे. ठीक आहे, अतिशय महत्त्वाचं प्रकरण आहे. आता हे तुमच्या कोणत्या पेपरसाठी महत्त्वाचं आहे तर पेपर 1 साठी महत्त्वाचं आहे, त्याचबरोबर पेपर 2 साठी सुद्धा महत्त्वाचं आहे. दोन्ही पेपरसाठी हे काय असणार आहे, अतिशय महत्त्वाचं हे प्रकरण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तर हे प्रकरण जे काही काल परवा तुम्ही बातमी पाहिली किंवा पाठांतराचा आता पण प्रश्न येणार नाहीत, वेगळ्या पद्धतीचे प्रश्न येणार, तर हे प्रकरण पूर्णपणे असं आहे की याच्यामध्ये तुम्हाला पाठ करण्यासाठी एक शब्द सुद्धा नाही, तुम्हाला पाठांतर करण्यासाठी पाठांतर करण्याची अजिबात गरज नसणारं हे प्रकरण आहे. मी तर पहिल्यापासून वारंवार तुम्हाला सांगत आलेलो आहे की मानसशास्त्रामध्ये काय आहे, 50% ठिकाणी तुम्हाला म्हणजे 50% प्रकरणं असे आहेत की जिथं तुम्हाला पाठांतर करण्याची आवश्यकता आहे आणि 50% प्रश्न असे आहेत की जे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. ते काय असणार आहेत, उपयोजनात्मक पद्धतीचे प्रश्न असतात. ते तुम्ही फक्त पर्याय वाचून, व्यवस्थित पर्याय वाचून जर पर्यायाचा व्यवस्थित अर्थ समजून घेतला तरी तुम्ही सहज उत्तर काढू शकता, असे प्रश्न असतात. मग या ठिकाणी बघा, आता हाच प्रश्न बघूया आपण. पहा, एक चांगल्या व प्रभावी शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाची मुख्य वैशिष्ट्ये कोणती. आता काय विचारलंय की एका प्रभावी शिक्षकाचे जे काही व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वाचं मुख्य वैशिष्ट्य कोणता येईल असं विचारलं. बघा, मग आता बघा, आता हे प्रश्न कसे असतात, थोडेसे मोठाले असतात, पर्याय थोडे वाचायला मोठे असतात. मग बघा, कठोर शिस्त आणि रागीटपणा. आता हा रागीटपणा याच्यामध्ये बसेल का बरं, शिक्षकाच्या चांगल्या व्यक्तिमत्वामध्ये बसणार नाही. पुढे बघा, तुम्हाला मी काय सांगितलंय, केवळ आणि जर फक्त शब्द असला तो पर्याय पुढे न वाचता कट करून टाकला तरी तुमचं उत्तर 100% बरोबर येणार. ठीक आहे, केवळ आणि फक्त असेल तो पर्याय कट करायचा. पुढचा काय बघा पर्याय, हुकुमशाही वृत्ती असणे. शिक्षक हुकुमशाही वृत्तीचा असावा का तर नसावा. ठीक आहे, मग बघा 3 पर्याय आपोआप कट झाले, म्हणजे आपला एकच पर्याय खाली काय उरला, उत्तम संवाद कौशल्य असावं शिक्षकाकडे, सहनशीलता असावी आणि विद्यार्थ्याविषयी काय असावा, आदर असावा. हे काय आहे, एक चांगल्या आणि प्रभावी शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाची काय आहेत, मुख्य वैशिष्ट्य आहे. ठीक आहे, म्हणजे जर तुम्ही बाकीचे पर्याय जर व्यवस्थित वाचले तर तुम्ही उत्तरापर्यंत आपोआप त्या ठिकाणी जाऊ शकता. तुम्हाला काही माहिती असण्याची गरज नाही, काही पाठांतर करण्याची गरज नाही. इव्हन मी काय सांगतो, तुम्ही याच्या अगोदर हे प्रकरण पाहिलं जरी नसेल, एकदा जरी वाचलं नसेल, तरीही तुम्ही या प्रकरणावरचे सगळेच्या सगळे प्रश्न तुम्ही सोडवू शकता. ठीक आहे, फक्त कशाच्या जीवावरती, तुमच्या माइंडच्या जीवावरती. तुम्हाला फक्त प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे, प्रश्नामध्ये काय विचारलंय ते एकदा समजून घ्यायचंय. तुम्ही आता बघा, तुम्ही सगळे प्रश्न तुम्ही वाचत चला, माझ्यासमोर वाचत चला. तुम्ही 100% उत्तर देणार. व्हिडिओ थांबायचा आणि प्रश्न सगळा वाचून बघायचं, तुम्ही उत्तर काढणार म्हणजे काढणार. ठीक आहे, बघा पुढचा प्रश्न बघा. ठीक आहे, बघा, व्हिडिओ पॉज करा, एकदा प्रश्न वाचा आणि उत्तर काढून पहा. तुम्ही 100% स्वतः काय करणार, या प्रश्नाचं उत्तर काढणार. आता प्रश्न दिसायला खूप मोठा आहे. बघा, शिक्षकाच्या स्थिर व संतुलित व्यक्तिमत्वाची सर्वात महत्त्वाची लक्षणं कोणती. आता काय सांगितलंय, शिक्षकाच्या कोणत्या व्यक्तिमत्वाची स्थिर आणि संतुलित व्यक्तिमत्वाचं लक्षण विचारले. मग बघा, भावनिक स्थिरता आणि आत्मविश्वास. पुढे बघा, विद्यार्थ्याशी सतत स्पर्धा. आता शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये स्पर्धा असते का, शिक्षकाने विद्यार्थ्याशी स्पर्धा करावी का नाही करावी, पर्याय कट होईल. बघा, सतत बदलणारे विचार. जर विचार सतत बदलत असले तर तो स्थिर असेल का, सतत विचार बदलत असेल तर स्थिर असेल का, नसेल. इतरावर दोषारोप जर करत असेल तर ते सुद्धा काय एक वाईट सवय आहे किंवा ते स्थिर आणि संतुलित सवय नाहीये. मग आपलं उत्तर बघा बरं, क्लिअर ॲज क्रिस्टल, म्हणजे अगदी सूर्यप्रकाशा इतकं काय आपलं प्रखरपणे आपलं उत्तर काय होतं या ठिकाणी बाजूला होऊन पडते. कारण बाकीचे पर्याय काय होत आहेत, आपोआप कट होत आहेत. तुम्ही फक्त जर पर्याय वाचले ना, तुम्हाला फक्त काय करायचं आहे, प्रश्न वाचायचा आहे, जो काही महत्त्वाचा शब्द असेल त्या शब्दाला अंडरलाईन करायची किंवा गोल करा. ठीक आहे, म्हणजे काय येतं, आपल्याला तो शब्द नजरेसमोर राहतो, नेमकं प्रश्नामध्ये विचारलंय का हे आपल्याला समजतं. म्हणून जो काही महत्त्वाचा शब्द असेल त्याला एक अंडरलाईन करायची आणि मग 4ही पर्याय वाचायचे. आणि जे पर्याय उत्तर नसेल ना, तो पर्याय कट करून टाकायचा आधी. ठीक आहे, ही पेपर सोडवण्याची काही सगळ्यात चांगली पद्धत असते. ठीक आहे, तुम्हाला काय करायचं असतं, बाकीचे पर्याय कट करायचे असतात. ठीक आहे, अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये बाकीचे पर्याय तुम्हाला कट करायचे असतात. काही गरज नाही, स्पष्टीकरण द्यायची गरज नाही, काही गरज नाही. ठीक आहे, पुढे बघा, शिक्षकाचे मानसिक आरोग्य बिघडल्यास. काय सांगितलंय, शिक्षकाचं मानसिक आरोग्य बिघडल्यास त्याचा विद्यार्थ्यावर काय परिणाम होईल. बघा बरं, आता पर्याय वाचा. पहा, विद्यार्थ्याची बौद्धिक पातळी वाढेल. बघा बरं, मानसिक आरोग्य एखाद्या शिक्षकाचं खराब झालं, विद्यार्थ्याची बौद्धिक पातळी वाढेल का बरं, शक्य तरी आहे का, नाही वाढणार. बघा, विद्यार्थी अधिक शिस्तबद्ध होतील
आता इथे शिक्षकच शिस्तबद्ध नाही तर विद्यार्थी कुठून शिस्तबद्ध होतील? पुढे बघा, विद्यार्थी अधिक अभ्यास करतील, होणार आहे का हे? कसं काय शक्य आहे? कारण काय झालंय, शिक्षकाचं मानसिक आरोग्य बिघडलं. मग काय होईल बघा, वर्गामध्ये काय होईल, तणावपूर्ण वातावरण निर्माण होऊन विद्यार्थ्याच्या अध्ययनावर कसा परिणाम होईल, तर वाईट परिणाम होईल. ठीक आहे, म्हणजे लक्षात आलं का, तुम्ही जर फक्त पर्याय जरी वाचवले ना, तुम्ही पर्याय जरी व्यवस्थित वाचले तरी तुम्ही उत्तरापर्यंत जाऊ शकता. फक्त काय आहे, पर्याय वाचण्यासाठी बाबा मोठाले आहेत, प्रश्न वाचण्यासाठी काय आहेत, मोठाले आहेत. आणि बऱ्याच वेळेस काय होतं, प्रश्न मोठा दिसला की आपण तो प्रश्न सोडून देतो. बरेच जण प्रश्न मोठा दिसला की तो प्रश्नच वाचत नाहीत. मग असा मूर्खपणा करायचा नाही. प्रश्न जेवढा मोठा असेल तेवढा प्रश्न तो सोडवण्यासाठी काय असतो, सोपा असतो, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, वाचायला मोठा असतो पण प्रश्न कसा असतो, तो सोपा असतो. ठीक आहे, पुढे बघा, पुढचा चौथा प्रश्न बघा. बघा, प्रश्न दिसायला मोठे आहेत, पर्याय सुद्धा माझेच पर्याय एका ओळीत बसलेले. ठीक आहे, शिक्षकासाठी मानसिक आरोग्याचे काय विचारले पहा, शिक्षकासाठी मानसिक आरोग्याचे महत्त्व खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे? ठीक आहे, मग बघा, केवळ बघ तुम्हाला काय सांगितलं मी, केवळ आणि फक्त या मानसशास्त्रामध्ये केवळ आणि फक्त हे जर तुम्हाला पर्यायामध्ये दिसलं ना तर पुढचा पर्याय वाचायचा सुद्धा नाही, तो लगेच कट करून टाकायचा. ठीक आहे, पुढे बघा, विद्यार्थ्यांच्या विविध समस्या समजावून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करणे. ठीक आहे, उत्तर आहे बी नाही समजू नका आणि नाही बी समजू नका. ठीक आहे, पुढच्या पत्राकडे जाऊ. पुढच्या पर्यायाकडे जाऊ. बघा, अधिक वेतन मिळवणे. पगारासाठी काम करतो का आपण? नाही करत. पुढे बघा, शाळेतील प्रशासकीय कामे वेळेवर पूर्ण करणे. आता हे एक चांगलंच काम आहे, प्रशासकीय कामे वेळेवर करणं. पण इथं काय विचारलं आपल्याला, मानसिक आरोग्याचं महत्त्व विचारलं. ठीक आहे, मग काय असणार योग्य उत्तर, विद्यार्थ्यांच्या विविध समस्या समजावून घेऊन त्यांना काय योग्य मार्गदर्शन करणं. हे काय विद्यार्थ्याच्या मानसिक आरोग्याचं काय बाबीशी काय हे संबंधित आहे. ठीक आहे, म्हणजे लक्षात आलं का. आता इथं आपले हे दोन पर्याय काय झाले होते, लगेच कट झाले होते. हा थोडासा संदिग्ध पर्याय होता, म्हणजे उत्तर असू शकत नाही पण उत्तराच्या थोडा जवळचा पर्याय होता. ठीक आहे, त्याला डायरेक्ट आपण कट करू शकत नाही. ठीक आहे, पुढे जाऊया. पर्याय क्रमांक 5 पहा, शिक्षकाचे मानसिक स्वास्थ्य जोपासण्यासाठी खालीलपैकी कोणता उपाय सर्वात योग्य ठरेल? आता काय विचारलंय बाबा, शिक्षकाचं मानसिक स्वास्थ्य जोपासण्यासाठी कोणता उपाय सर्वात योग्य ठरेल? मग बघा, सतत काम करणे आणि विश्रांती न घेणे. विश्रांती जर घेतली नाही आपण आणि सारखं काम करत राहिलो तर मानसिक आरोग्य जोपासेल का बिघडल? बरं बिघडल. मग हे पर्याय कट होईल. बघा, नियमित योगासने, ध्यान आणि छंद जोपासणे. आता हा पर्याय कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. पर्याय कसा आहे, हा पॉझिटिव्ह आहे. आपल्याला निगेटिव्ह पर्याय मानसशास्त्रामध्ये आपल्याला निगेटिव्ह उत्तर द्यायचं नसतं, म्हणजे कोणत्याच विषयामध्ये आपल्याला निगेटिव्ह उत्तर द्यायचं नसतं. हा पॉझिटिव्ह पर्याय आहे. थोडा वेळ राहून देऊ, बाकीचे पर्याय बघू. बघा, विद्यार्थ्याशी जास्त संपर्क न ठेवणे, म्हणजे विद्यार्थ्यासोबत संपर्कच ठेवायचा नाही. चालेल का असं शिक्षकाला? शिक्षक आणि विद्यार्थी यांचं काय पाहिजे, जिव्हाळ्याचे संबंध पाहिजेत, एक मैत्रीपूर्ण किंवा एक मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये शिक्षक पाहिजे. पुढे काय सांगितलंय, केवळ पुस्तकी ज्ञानामध्ये मग्न राहणं. मग केवळ जर तो पुस्तकी ज्ञानामध्ये मग्न राहिला तर उलट त्याच्या डोक्यावरती काय होईल, अजून जास्त परिणाम होईल. मग हा पर्याय सुद्धा काय होईल, कट होईल. मग बघा बरं, हा कट झाला, हा कट झाला, हा कट झाला. मग आपलं उत्तर काय असणार आहे, नियमित योगासने, ध्यान आणि छंद जोपासणे हे काय आहे, शिक्षकाच्या मानसिक स्वास्थ्य जोपासण्यासाठीचे काय उपाय आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक पाहण्या अगोदर एक छोटीशी सूचना मित्रांनो, आपण TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की ही तुमच्या TETच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटेल मित्रांनो, तर तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला आतापर्यंत झालेल्या TETच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. आणि या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला कशा भेटतील मित्रांनो, तर या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला उत्तरासहित भेटतील. म्हणजे या सर्व प्रश्नपत्रिकेची उत्तर सूची सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी काय केली जाईल, प्रोव्हाइड केली जाईल किंवा पाठवली जाईल. ठीक आहे, त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा भेटतील. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील, मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, मानसशास्त्र असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, या सगळ्या विषयाच्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी काय केल्या जातील, फ्री ऑफ कॉस्ट शेअर केल्या जातील. त्याचबरोबर जे काही शालेय पुस्तकं आहेत, मग ते इयत्ता 4थी पासून इयत्ता 8वी पर्यंतचे जे काही शालेय पुस्तकं आहेत त्याच्यासुद्धा अतिशय इम्पॉर्टंट नोट्स असतील. मग या नोट्ससुद्धा तुम्हाला पाठवल्या जातील. मग त्यामध्ये 4थी ते 8वीचा इतिहास असेल, 4थी ते 8वीचा भूगोल असेल, 4थी ते 8वीचं राज्यशास्त्र असेल आणि विज्ञान असेल, या सगळ्या विषयाच्या नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी काय केल्या जातील, पाठवल्या जातील.
मग परीक्षेला जाण्यापूर्वी तुम्ही फक्त एवढ्याच याचा जर अभ्यास केला तरी तुम्ही परीक्षेमध्ये किती मार्क घेऊ शकता, तर त्या ठिकाणी तुम्ही 100पेक्षा जास्त मार्क काय अगदी सहज घेऊ शकता. ठीक आहे. मग याची किंमत किती मित्रांनो, फक्त 200 रुपये किंमत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. मग जर तुम्ही ऑफरनुसार जर आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला भेटणार आहे, 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज भेटणार आहे. मग हे 139 रुपये पाठवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला व्हॉट्सॲपवरती आपला नंबर आहे 9689141630 या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे, एक मेसेज करायचा आहे की सर आम्हाला स्कॅनर पाठवा किंवा QR कोड पाठवा. मग तुम्हाला त्या ठिकाणी स्कॅनर पाठवलं जाईल. त्या स्कॅनरवरती तुम्हाला काय करायचं आहे, फक्त 139 रुपये पाठवायचे आहेत. ठीक आहे. किती रुपये पाठवायचे आहेत, फक्त 139 रुपये. पैसे स्कॅनरवरती का पाठवायचे, तर स्कॅनरवरती पैसे पाठवणं सोपं असतं, सुरक्षित असतं आणि चुकून पैसे आपले दुसऱ्याच व्यक्तीला जाण्याचा धोकाही त्या ठिकाणी राहत नाही. ठीक आहे. त्याचबरोबर बऱ्याच जणांना स्कॅनरवरती पैसे पाठवता येत नाहीत. मग ज्यांना स्कॅनरवरती पैसे पाठवता येत नाहीत त्यांनी या नंबरवरती जरी 139 रुपये पाठवले तरी चालेल. 9689141630 हा आपला नंबर आहे. याच्यावरती गुगल पे, फोनपेने जरी पैसे पाठवले तरी चालेल. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, पेमेंट केल्यावरती त्याचा एक काय करायचा आहे, एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट आपल्याला व्हॉट्सॲपवरती पाठवायचा आहे. व्हॉट्सॲप नंबर कोणता आहे आपला, तर हाच आपला व्हॉट्सॲप नंबर आहे. व्हॉट्सॲपवरती तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला व्हॉट्सॲपवरती संपूर्ण स्टडी मटेरियल काय केलं जाईल, PDF फाईलच्या स्वरूपामध्ये काय केलं जाईल, तुम्हाला पाठवून दिलं जाईल. ठीक आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक किती आहे, 6 आहे. काय विचारले पहा, शिक्षकाची सामाजिक बांधिलकी म्हणजे नेमकं काय. बघा काय विचारलंय, शिक्षकाची सामाजिक बांधिलकी म्हणजे नेमकं काय विचारलं बघा. मग बघा केवळ, इथं केवळ शब्द आला, पुढं वाचू सुद्धा नका, इथंच कट करून टाका. सामाजिक समस्याविषयी जाणीव ठेवून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक मूल्य रुजवणे. ठीक आहे, असू शकतं उत्तर, पण लगेच उत्तर लिहायचं नाही. आपल्याला 4ही पर्याय बघितल्याशिवाय एक करायचा, अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये 4ही पर्याय पाहिल्याशिवाय उत्तर लिहायचं नाही. कारण कधी कधी काय असतं, 2 पर्यायामध्ये बरंचसं असं साम्य असतं, मग ते आपल्याला दोन्हीपैकी एक उत्तर असतं. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, लगेच एक उत्तर वाटलं की लगेच लिहायचं नाही, सगळे 4ही पर्याय वाचून बघायचे मित्रांनो. ठीक आहे. नाही तर मग कधी कधी आपला 1 मार्क काय होऊ शकतो, गडबड केल्यामुळे जाऊ शकतो. पुढं बघा, केवळ, पुन्हा केवळ शब्द आला, कट करा, पुढं वाचू नका. राजकारणात सक्रिय सहभागी होणे, शिक्षकाचा राजकारणाचा काय संबंध आहे बरं. मग आपलं एकच उत्तर आलं की सामाजिक बांधिलकी म्हणजे नक्की काय, तर सामाजिक समस्याविषयी जाणीव ठेवून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक मूल्य रुजवणे हे काय आहे, शिक्षकाच्या सामाजिक बांधिलकीशी संबंधित गोष्ट आहे. ठीक आहे. प्रश्न एवढे सोपे आहेत ना मित्रांनो, फक्त काय आहेत, प्रश्न वाचायला खूप मोठाले आहेत पण प्रश्न सोडायला खूप सोपे आहेत. त्यांचे पर्याय सुद्धा चांगले हातात भर लांब आहेत, पण प्रश्न सोडायला कसे आहेत, सोपे आहेत. ठीक आहे. मग बघा, वर्गामध्ये विद्यार्थ्याची संवाद साधताना शिक्षकाचं वर्तन कसे असावं. आता काय विचारलं की बाबा, विद्यार्थ्याशी संवाद साधत असताना शिक्षकाचं वर्तन कसं असावं. मग बघा बरं, अत्यंत कठोर आणि भीतीदायक, निगेटिव्ह आहे की नाही, निगेटिव्ह आहे. मग निगेटिव्ह आपल्याला उत्तर लिहायचं नाही, नकारात्मक आपल्याला उत्तर लिहायचं नाही. पुढं बघा काय आहे, पूर्वग्रह दूषित आणि पक्षपाती असावं, म्हणजे हे सुद्धा कसं आहे, नकारात्मक आहे. नकारात्मक आपल्याला उत्तर लिहायचं नाही. तिसरा पर्याय बघा, समभाव, सहानुभूतीपूर्ण आणि मार्गदर्शक, हे काय आहे, हे पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. सकारात्मक आहे, मग हे थोडं वेळ बाजूला राहू द्या. पुढचा पर्याय बघू, चौथा पर्याय काय आहे, केवळ. केवळ शब्द आले तर उत्तरच लिहायचं नाही. मग आपलं उत्तर काय असणार आहे की विद्यार्थ्याशी संवाद साधताना शिक्षकाचं वर्तन कसं असावं, समभावाचं असावं, सहानुभूतीपूर्ण असावं आणि मार्गदर्शक असावं. समभाव म्हणजे काय, तर समभाव म्हणजे सगळ्यांना समान वागणूक देणे. समभाव म्हणजे काय, सर्वांना समान वागणूक देणे. त्याच्यानंतर विद्यार्थ्याशी सहानुभूती असावी आणि विद्यार्थ्याच्या मित्र किंवा मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये काय असावा, शिक्षक असावा. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा, 8 नंबर, शिक्षकाच्या व्यक्तिमत्वात अंतर्मुख आणि बहिर्मुख यापैकी कोणता गुण अधिक असावा. कशामध्ये, अंतर्मुख आणि बहिर्मुख या दोन्हीपैकी कोणता गुण अधिक असावा असं विचारलंय. मग बघा, केवळ, तुम्हाला काय सांगितलं तुम्ही बाबा, केवळ दिसलं की तुम्ही पर्याय कट करायचा. इथं पण काय आहे, केवळ, आणि इथं काय आहे, यापैकी काहीही नाही, आणि इथं काय दिलंय, परिस्थितीनुसार समतोल. मग या ठिकाणी उत्तर कसं असणार आहे, शिक्षकामध्ये काय आहे, अंतर्मुख आणि बहिर्मुख या गुणामध्ये कसा असला पाहिजे, परिस्थितीनुसार समतोल असा असला पाहिजे. म्हणजे जसं वातावरण असेल, जशी परिस्थिती असेल, तो गुण काय त्या ठिकाणी अधिक प्रमाणामध्ये आला पाहिजे. म्हणजे दोन्ही गुण काय आहेत, अंतर्मुख गुण आणि बहिर्मुख गुण हे काय, दोन्ही काय आपल्याला महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक 19, शिक्षकाचा विद्यार्थ्यावर सर्वात जास्त प्रभाव कशामुळे पडतो.
आता काय विचारलं की बाबा शिक्षकाचा विद्यार्थ्यावरती जास्त प्रभाव कशामुळे पडतो? मग बघा, शिक्षकाच्या महागड्या कपड्यामुळे प्रभाव पडतो, पण तो काही सकारात्मक असणार आहे का प्रभाव? शिक्षक चांगले महागडे कपडे घालून आला, महागड्या गाडीतून आला, महागडं गाडव्या हातामध्ये असलं, महागडा फोन असला, विद्यार्थ्यावरती प्रभाव पडणार आहे. शिक्षकाच्या प्रत्येक कृतीचा प्रभाव पडणार आहे, मग ती चांगली असो किंवा वाईट असो. पण आपल्याला इथं कसा प्रभाव धरायचा आहे? सर्वात जास्त. मग सर्वात जास्त म्हणजे कसा? चांगला प्रभाव धरायचा, आपल्याला काय वाईट प्रभाव धरायचा नाही. ठीक आहे, हे लक्षात घ्या. आपल्याला नेहमी कसं चालायचं आहे? सकारात्मक चालायचं आहे. त्याच्यामुळे इथं उत्तर येणार नाही. मग बघा, शिक्षकाच्या आचरणातून आणि वर्तनातून, शिक्षकाच्या हुकुमशाहीमुळे आणि शिक्षकाच्या उच्च पदव्यामुळे. मग इथं उत्तर काय येईल आपलं? की शिक्षकाच्या आचरणातून आणि वर्तनातून काय होतं? विद्यार्थ्यावरती सर्वात जास्त प्रभाव पडतो. मग ते शिक्षकाचं वर्तन चांगलं असेल तर चांगला प्रभाव पडतो, शिक्षकाचं वर्तन जर वाईट असेल तर विद्यार्थ्यावरती वाईट प्रभाव सुद्धा काय होतो? त्या ठिकाणी पडतो. म्हणून शिक्षकाचं त्या ठिकाणी आचरण पण चांगलं पाहिजे आणि वर्तन सुद्धा चांगलं पाहिजे, कारण या दोन्ही गोष्टीचा काय होतंय? विद्यार्थ्यावरती सगळ्यात जास्त प्रभाव पडतो. ठीक आहे, पुढे जाऊया. 10 नंबर, मानसिकदृष्ट्या निरोगी शिक्षकाची मुख्य ओळख कोणती? निरोगी पण कसा शिक्षक पाहिजे? निरोगी, मानसिकदृष्ट्या निरोगी शिक्षक पाहिजे. मग बघा, राग पटकन येणं निरोगीपणाचं लक्षण आहे का? नाही. बदलांना सहज स्वीकारणे व लवचिकता दाखवणे. ठीक आहे, राहू द्या थोडा वेळ, बघूया. नवीन तंत्रज्ञान शिकण्यास नकार देणे, पुन्हा निगेटिव्ह आलं, कट करून टाका. नेहमी स्वतःचेच कौतुक करणे म्हणजे बढाया मारणे, हे पण असू शकतं का? नाही. मग उत्तर काय राहील आपलं? बदलांना सहज स्वीकारणे व लवचिकता दाखवणे ही काय आहे? मानसिकदृष्ट्या निरोगी शिक्षकाची भूमिका आहे. म्हणजे उद्या कशामध्ये बदल झाला, आता समजा जसं सरकारने अचानक सांगितलं हो तुम्हाला TET पास करणं काय अनिवार्य आहे, तर आपण सगळे काय झालो? TETच तयारी करायला लागलो की नाही? म्हणजे आपण तो बदल काय केला आहे? स्वीकारलेला आहे, आपण ती तयारी दर्शवलेली आहे. म्हणजे याचा अर्थ आपण काय मानसिकदृष्ट्या आपण सगळे निरोगी आहोत, कारण आपण काय केलंय? TET पास होण्याचा ध्यास मनामध्ये ठेवलेला आहे. आणि मला खात्री आहे की तुम्ही आणि आपण सगळे 100% काय होणार आहेत? TET पास होणारच आहे. तुम्ही सगळे शिक्षक बांधव काय या ठिकाणी TET पास 100% होणार आहे. ठीक आहे, याच्याबद्दल मनामध्ये किंचितही शंका आणू नका. माझ्या तर मनामध्ये अजिबात शंका नाही, पण तुम्ही सुद्धा तुमचा आत्मविश्वास थोडाही ढळून देऊ नका, कारण तुम्हाला काय मेरिटमध्ये यायचं नाही. आपल्याला काय पहिले 10च लोक पास आणि बाकीचे सगळे नापास असं काही ठरलेलं नाही. आपल्याला फक्त काय करायचं आहे? एक आपल्या सीमारेषा आहे, पात्रता आहे, ओपनला 90 मार्क आणि कॅटेगरीला 83 मार्क, एवढंच टार्गेट आपल्यासमोर आहे. आणि हे खूप सोपं आहे. तुम्ही पहिल्या प्रयत्नामध्ये सगळे लोक काय होणार आहेत? TET परीक्षा पास होणार आहेत. त्याच्यामुळे अजिबात काळजी करू नका, मनावरती अजिबात दडपण ठेवू नका, मोकळ्या मनाने अभ्यास करा. बाकीचे कामही आपल्याकडे भरपूर आहेत. आता समजा जनगणना, आता बऱ्याच जणांना सुट्ट्या लागल्या जरी असल्या तरी जनगणना समोर आहे, इलेक्शनचे कामं आहेत, SR चालू आहे, वेगवेगळे कामं आहेत, वेगवेगळा तणाव आहे. परंतु अजिबात तणाव घेऊ नका, मानसिक टेन्शन घेऊ नका मित्रांनो. मी खात्री देऊन सांगतो की तुम्ही सगळेजण काय होणार आहेत? परीक्षा पास होणार आहेत. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 11, शिक्षकाच्या व्यावसायिक जीवनातील तणाव कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी मार्ग कोणता? आता काय सांगितलंय? शिक्षकाचं जे काही व्यावसायिक जीवन आहे त्याच्याबाबतला तो तणाव कमी करायचा. मग त्याच्यासाठी प्रभावी मार्ग कोणता आहे? तर बघा, विद्यार्थ्याशी वाद घालणे हे निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह? बरं, निगेटिव्ह आहे, कट करा. सहकाऱ्यांशी व वरिष्ठांची सकारात्मक संवाद साधणे हे काय? सकारात्मक म्हणजेच कसं आहे? पॉझिटिव्ह आहे. थोडा वेळ राहू द्या. पुढे बघा, शाळेत जाणंच बंद करून टाकायचं, ना रहेगा बास ना बजेगी बासरी. ठीक आहे, हे होईल का? नाही होणार. पुढे बघा, अतिरिक्त काम स्वीकारणे. आता अतिरिक्त काम स्वीकारणं हे सुद्धा काय म्हणजे चॅलेंजिंग आहे. ठीक आहे, याने आपल्या पण काय होऊ शकते? आपल्या मनाची चिडचिड होऊ शकते. म्हणून आपलं योग्य उत्तर काय राहणार आहे? सहकाऱ्यांशी व वरिष्ठांशी काय सकारात्मक संवाद साधणे हे काय आहे? शिक्षकाच्या आपल्या व्यावसायिक जीवनामधील तणाव कमी करण्याचा काय सर्वात प्रभावी मार्ग आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 12 नंबर, सहानुभूती हा गुण शिक्षकाच्या व्यक्तिमत्वात का महत्वाचा आहे? कोणता गुण? तर सहानुभूती. मग बघा, विद्यार्थ्यांना परीक्षा पास करण्यासाठी, विद्यार्थ्यांना परीक्षा पास करायचा आणि सहानुभूतीचा काय संबंध वगैरे? पुढे बघा, विद्यार्थ्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी व भावना समजून घेण्यासाठी. ठीक आहे, उत्तर राहू देऊ आपण, पण लगेच क्लिक करायचं नाही. आपल्याला पर्याय बघायचे, सगळे पर्याय बघायचे. विद्यार्थ्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी, विद्यार्थ्यावरती आपल्याला नियंत्रण ठेवायचे का? एकदम कडक शिस्त वर्गात ठेवायची का? नाही. वर्गातील शांतता राखण्यासाठी. ठीक आहे, शांतता असावी, पण त्याच्यासाठी सहानुभूतीची काय करायचे बाबा? म्हणजे सहानुभूती गुण विचारला की नाही आपल्याला? म्हणजे हे उत्तर जरी पॉझिटिव्ह असलं तरी आपल्या ह्या दोन्हीपैकी कोणतं उत्तर फिट बसतंय? तर आपलं काय वाटतंय? विद्यार्थ्याची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि त्याच्या भावना समजून घेण्यासाठी. सहानुभूती म्हणजे काय? ही एक प्रकारची भावना आहे.
मग सहानुभूती असल्यावर आपल्याला काय होतं, आपल्या पुढच्या व्यक्तीच्या भावना आपण काय होतो योग्य प्रकारे समजून घेतो. ठीक आहे, म्हणून तुम्हाला मी काय सांगतो, तुम्हाला बऱ्याच वेळेस दोन पर्याय असे दिसतील की तुम्हाला दोन्ही वाटतं की दोन्ही उत्तर आहेत. मग त्याच्यामधून तुम्हाला सगळ्यात योग्य म्हणजे आपला जो वाक्यामध्ये महत्त्वाचा शब्द असेल त्याच्याशी रिलेटेड असणारा पर्याय लिहायचा आहे. कधी कधी दोन पर्याय आपल्याला पॉझिटिव्ह दिले जातात. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 13, शिक्षकाच्या सामाजिक बांधिलकीत पुढीलपैकी कशाचा समावेश होता. आता कशामध्ये, सामाजिक बांधिलकीमध्ये कशाचा समावेश होता असं विचारलं. मग बघा, केवळ, बघा आता केवळ शब्द दिसला का पुढे वाचायचंच नाही, तुम्हाला सांगतोय, कट करून टाकायचं. अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे, ठीक आहे, सामाजिक बांधिलकी आहे, पण लगेच उत्तर लिहायचं नाही, पुढे बघायचं. पुढे काय आहे, फक्त, हे केवळ आणि फक्त दिसले की कट करून टाकायचं. विद्यार्थ्यांना शाळेत न येण्याची सवलत देणे, ही काय सामाजिक बांधिलकी झाली का, हाही पर्याय कट होईल. मग काय असणार आहे, सामाजिक बांधिलकीमध्ये कशा समावेश होतो, तर त्याने अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन काय करणे समाजामध्ये रुजवणे, हा काय होतो शिक्षकाच्या सामाजिक बांधिलकीमध्ये येणारा घटक आहे. ठीक आहे, वेगवेगळे घटक असतात, आपल्याला जसा पर्याय असेल तसं उत्तर लिहायचं असतं. ठीक आहे, म्हणजे हे काय पाठ करायचा विषय नाही, हे प्रकरण काय बाबा पाठ करायचं नाही, जसा पर्याय असेल तसं आपल्याला उत्तर त्या ठिकाणी लिहायचं आहे. ठीक आहे, पुढे बघा 14 नंबर, शालेय स्तरावर शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक महत्त्वाचा. आता कुठं शालेय स्तरावरती शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाचा काय करायचा आहे, विकास व्हायचा आहे. मग त्याच्यासाठी महत्त्वाचा घटक कोणता आहे, सतत मिळणारी पदोन्नती. ठीक आहे, पॉझिटिव्ह आहे, पदोन्नतीने काय होतं, एक मानसिक समाधान मिळतं, प्रत्येकाला काम करण्याची संधी मिळते, वरिष्ठ पदावर जाण्याची काय होते संधी मिळते. पण लगेच हे उत्तर आहे का आपलं, नाही. पुढचे पर्याय बघू, केवळ वेतन वाढणे, याला कट करून टाका. पुढं काय, स्पर्धा परीक्षांची तयारी करणे, म्हणजे काय व्यक्तिमत्वाचा विकास करणे असं नाही, स्पर्धा परीक्षेच्या तयारीने व्यक्तिमत्वाचा विकास होतो. पण आपल्याला कुठं सांगितलंय, शालेय स्तरावर सांगितलंय. कुठं सांगितलंय, शालेय स्तरावर. मग हा सुद्धा पर्याय कट होईल. मग बघा, सतत मिळणारी पदोन्नती आणि इथं काय राहिलंय, स्वतःचे मूल्यमापन आणि आत्मपरीक्षण. मग इथं उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 2 हे आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. कारण मूल्यमापनामुळे किंवा स्वतःच्या आत्मपरीक्षणामुळे काय होतं, आपल्या स्वतःच्या चुका शोधून आपण त्यामध्ये काय करू शकतो, सुधारणा करू शकतो. आणि हे काय आहे, हे चांगल्या व्यक्तिमत्वाचं चांगल्या व्यक्तिमत्वाचं सगळ्यात मोठं लक्षण कोणतं आहे, की स्वतःची चूक मान्य करणे आणि त्याच्यामध्ये सुधारणा करणे. ठीक आहे, आणि चूक मान्य करायची असेल तर त्याच्यासाठी आपलं मूल्यमापन, स्वतः मूल्यमापन किंवा स्वतः आत्मनिरीक्षण करणं काय खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 15, वर्गात विद्यार्थ्यामधील वैयक्तिक भिन्नता समजून घेण्यासाठी शिक्षकाच्या कोणत्या गुणाची आवश्यकता असते किंवा शिक्षकामध्ये कोणत्या गुणाची आवश्यकता असते. मग तो हुकुमशाह असावा का, आक्रमकता असावी का, निगेटिव्ह अजिबात नाही. पुढं काय दिलंय, चिकाटी आणि सहनशीलता, आणि पुढं काय दिलंय, संवेदनशीलता आणि आकलन क्षमता. बघा आता इथं पुन्हा काय झालं, आपल्याला या दोन पर्यायामध्ये कन्फ्युजन आहे की नाही, बरोबर आहे की नाही. मग इथं काय सांगितलं बघा, आपल्याला प्रश्न काय विचारले बघा, त्या दोन्हीपैकी आपल्याला एकदम जवळचा, प्रश्नातल्या शब्दामधल्या जवळचा शब्द कोणता आहे किंवा पर्याय कोणता आहे बघा. आपल्याला काय करायची, वैयक्तिक भिन्नता समजून घ्यायची, बरोबर. मग हे समजून घेण्यासाठी शिक्षकाला काय असली पाहिजे, चिकाटी आणि सहनशीलता असली पाहिजे की संवेदनशीलता आणि आकलन क्षमता असली पाहिजे. तर त्याच्याकडे संवेदनशीलता असली पाहिजे. काय असली पाहिजे, संवेदनशीलता आणि आकलन क्षमता असली पाहिजे. तेव्हा काय होईल, आपण त्याला वैयक्तिक भिन्नता समजून घेऊ शकतो. हे पण असलं पाहिजे शिक्षकाकडे, हे पण पॉझिटिव्हच आहे. ठीक आहे, पण याच्या दोन्हीपैकी योग्य उत्तर कोणतं असणार आहे, आपलं पर्याय क्रमांक 4 योग्य असणार आहे. ठीक आहे, मग तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा आपल्यासमोर असे प्रश्न बऱ्याच वेळेस येणार आहेत की जिथं आपले 2 पर्याय तर लगेच कट होतील, पण 2 पर्यायामध्ये आपला गोंधळ वाढणार आहे की आपल्याला असं वाटणार आहे हे उत्तर आहे की हे उत्तर आहे. ठीक आहे, मग अशा वेळेस मात्र तुम्हाला काय करायचं आहे, योग्य आपला सिक्स्थ सेन्स वापरायचा आहे आणि उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. हे टेक्निकल असलं की असंच अचानक कुठं क्लिक होतं मग काही होतं. ठीक आहे, काही हरकत नाही. पुढे जाऊया. 16 नंबर, जर एखादा विद्यार्थी वर्गात सतत अस्वस्थ असेल, आता बाबा एक विद्यार्थी आहे आणि तो आपल्या वर्गामध्ये काय असतो, सतत अस्वस्थ असतो, तर मानसिकदृष्ट्या संतुलित शिक्षकाची प्रतिक्रिया त्या विद्यार्थ्याबाबतीत कशी असेल असं विचारलंय. मग बघा, विद्यार्थ्याला वर्गाबाहेरच काढायचं डायरेक्ट जमल का, नाही. विद्यार्थ्याशी प्रेमाने बोलून त्याची अडचण समजून घेणे, ठीक आहे. पुढे बघू बाकीचे पर्याय. रागावणे व शिक्षा करणे शक्यच नाही, दुर्लक्ष करणे हेही शक्य नाही. मी इथं एकच उत्तर आहे आपलं कोणतं, विद्यार्थ्याशी प्रेमाने बोलून त्याची काय अडचण समजून घेणे किंवा त्या जो विद्यार्थी अस्वस्थ आहे मग त्या अस्वस्थतेमागचं कारण काय आहे हे समजून घेणं, हे काय सगळ्यात महत्त्वाचं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. 17 नंबर, समावेशक शिक्षण राबवण्यासाठी शिक्षकाचे वर्तन कसं असावं. कसं
समावेशक शिक्षण राबवायचं आपल्याला. मग बघा, काही विशिष्ट विद्यार्थ्यांना प्राधान्य देणं, मग हे समावेशक राहील का? सर्व विद्यार्थ्यांना समान संधी आणि आदर देणे, हे ठीक आहे. पण बाकीचे बघू, अपंग विद्यार्थ्यांना वेगळे बसवणे, हे समावेशक शिक्षण कसं होईल? पुढे काय? फक्त हुशार विद्यार्थ्यांना शिकवणे. आता हुशार विद्यार्थ्यांना शिकवणे म्हणजे याचा अर्थ काय झाला? फक्त हुशार विद्यार्थ्यांना शिकवणे असाच अर्थ होतो. मग हे उत्तर होणार नाही. मग आपलं उत्तर काय होईल? सर्व विद्यार्थ्यांना समान संधी आणि सर्वांना समान आदर देणे, त्यालाच आपण काय म्हणतो? समावेशक शिक्षण म्हणतो. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 18. शिक्षकाचे मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी कामाच्या वेळा आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये काय असायला पाहिजे? कामाच्या वेळा आणि वैयक्तिक आयुष्यामध्ये काय? कोणतीही सीमा नसावी, योग्य समतोल असावा, वैयक्तिक आयुष्यापेक्षा काम महत्त्वाचं आहे, कामापेक्षा वैयक्तिक आयुष्य महत्त्वाचं आहे. बघा, वैयक्तिक आयुष्यापेक्षा कामही महत्त्वाचं नाही आणि कामापेक्षा वैयक्तिक आयुष्यही महत्त्वाचं नाही, याच्यामध्ये कोणतेही सीमा नाही. तर याच्यामध्ये काय असलं पाहिजे? योग्य समतोल असला पाहिजे. कारण आपलं वैयक्तिक आयुष्यसुद्धा काय आपलं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर आपलं कामाचं किंवा शिक्षकाचं आपलं जे आहे काम बी महत्त्वाचं आहे आणि वैयक्तिक आयुष्यही महत्त्वाचं आहे. मग दोघांमध्ये आपला काय असला पाहिजे? योग्य समतोल असला पाहिजे. ठीक आहे. पुढे जाऊया. 19 नंबर. शिक्षकाचा दृष्टिकोन सकारात्मक असणे विद्यार्थ्याच्या विकासावर कसा परिणाम होते? शिक्षक एखादा सकारात्मक असला तर विद्यार्थी आळशी होतील का बाबा? नाही होणार. विद्यार्थी अधिक आशावादी आणि कल्पक बनतात. विद्यार्थ्याचे गुण कमी होतील का बरं? शिक्षक सकारात्मक, पोरांचे मार्कच कमी झाले, होईल का? विद्यार्थी गोंधळात पडतील का? नाही पडणार. मग एकच उत्तर राहिलं आपलं काय? विद्यार्थी अधिक काय होतील? आशावादी आणि कल्पक बनतील. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 20. शिक्षकाने आपल्या व्यावसायिक जीवनात नैतिक मूल्ये का जपावीत? मग नैतिक मूल्ये का जपवायची? फक्त बक्षीस मिळवण्यासाठी जपवायची का नाही? विद्यार्थी शिक्षकाकडून नकळत नैतिक मूल्याचे शिक्षण घेत असतो. केवळ परीक्षेसाठी केवळ म्हटलं तर याचा कार्यक्रम झाला. प्रशासनाच्या दबावामुळे तर काहीच काम करत नाही आपल्याला. मग काय? विद्यार्थी शिक्षकाकडून काय? नकळतपणे नैतिक मूल्यांचं शिक्षण घेत असतो. म्हणजे विद्यार्थी शिक्षकाचं काय करत असतो? अनुकरण करत असतो. म्हणून शिक्षकाने आपल्या व्यावसायिक जीवनात काय? नैतिक मूल्य त्या ठिकाणी जपले पाहिजेत मित्रांनो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपला 21 नंबर. वर्गातील अध्यापनादरम्यान शिक्षकाने दाखवलेले कोणते वर्तन विद्यार्थ्याचे लक्ष विचलित करू शकते विचारले. मग बघा, सातत्यपूर्ण व स्पष्ट भाषा, विद्यार्थ्याचे कौतुक करणे. आता याच्यामुळे लक्ष विचलित होईल का बरं? विद्यार्थी जर समजा शिक्षक समजा सातत्यपूर्ण शिकवतोय, स्पष्ट भाषेत शिकवतोय तर, किंवा विद्यार्थ्याचं एखाद्या विद्यार्थ्याचं कौतुक केलं म्हणून लक्ष विचलित झालं असं होईल का? विषयांतर करणे आणि असंबद्ध बोलणे. असंबद्ध बोलणे म्हणजे काय? अवांतर बोलणे किंवा विषयाच्या बाहेरचं काहीही बडबड करणे. मग याच्यामुळे काय होणार आहे? लक्ष विचलित होणार आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. एक छोटीशी सूचना मित्रांनो, आपण महा TET 2026 साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असा रेकॉर्डेड कोर्स या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे. आपल्या कोर्समध्ये कोणते विषय असतील मित्रांनो? तर या ठिकाणी तुमचे महा TET साठीचे सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि मराठी व्याकरण. हे दोन्ही विषय कसे आहेत? परीक्षा पास करून देण्याच्या दृष्टीने काय ही यशाची गुरुकिल्ली आहेत. या दोन विषयावरती प्रभुत्व मिळवा आणि तुम्ही या दोन विषयाच्या जीवावरतीच काय होताल? TET परीक्षा पास होऊन जाताल. का पास होऊन जाताल? तर हे विषय तुम्हाला किती मार्काला आहेत? 60 मार्काला आहेत. मग जर तुम्ही आपली बॅच जॉईन केली तर तुम्हाला 60 पैकी आपण काय करतोय? 50 पेक्षा जास्त मार्काची काय करतोय? 100% गॅरंटी देतोय. तुम्हाला 50 पेक्षा जास्तच मार्क पडणार. मग काहीला 55 पडतील, काहीला 56 पडतील, काहीला 54ही पडतील. पण कमीत कमी किती पडतील? तर कमीत कमी 50 मार्क तुम्हाला 100% पडतील याची आपण खात्री देत आहोत मित्रांनो. ठीक आहे. मग हा कोर्स कोणासाठी असणार आहे बरं? ज्यांना पेपर 1 द्यायचा आहे त्यांच्यासाठी आणि ज्यांना पेपर 2 द्यायचा आहे त्यांच्यासाठी. दोन्हीसाठी सुद्धा हे दोन विषय कसे आहेत? मानसशास्त्र आणि मराठी व्याकरण कसे विषय आहेत? हे दोन्ही विषय अनिवार्य विषय आहेत, कंपल्सरी विषय आहेत. हे परीक्षेमध्ये विषय आहेतच. म्हणून तुम्हाला जास्त तयारी काय करायची? या दोन विषयाची करायची. हे कंपल्सरी विषय आहेत आणि आपल्याला सगळ्यात जास्त मार्क देणारे विषय आहेत, सोपे विषय आहेत. तुम्ही यांची थोडी तयारी केली तरी तुम्ही 50 पेक्षा जास्त मार्क घेऊ शकता. आता एवढ्या मार्काची आपण गॅरंटी का देतोय? तर यामध्ये आपण तुम्हाला काय करणार आहेत? प्रत्येक प्रकारानुसार तुम्हाला लेक्चर देणार आहेत. मग या ठिकाणी तुमच्या बेसिक कन्सेप्ट असतील, मूलभूत संकल्पना असतील, पुढच्या ॲडव्हान्स संकल्पना असतील त्या क्लिअर करणार. त्याच्यानंतर आपण प्रत्येक प्रकरणानुसार तुम्हाला स्पेशल नोट्स देणार आणि प्रत्येक प्रकरणानुसार तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट सुद्धा देणार. म्हणजे ऑनलाईन सराव सुद्धा तुमचा काय होणार? त्या ठिकाणी होणार. प्रत्येक प्रकरणामध्ये तुम्हाला काय असणार? त्या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट असणार आहे. ठीक आहे. मग एवढ्याची किंमत किती आहे मित्रांनो? तर फक्त 1000 रुपये किंमत आहेत. पण त्याच्यामध्ये सुद्धा आपली ऑफर चालू आहे. मग जर तुम्ही आज आपल्या कोर्सला जॉईन झाले तर तुम्ही फक्त किती रुपयात जॉईन होणार? फक्त आणि फक्त 499 रुपये. आता हे 499 आपले आहेत
ॲप्लिकेशनच्या याच्यामध्ये 24 रुपये ॲड होतात, असे तुम्हाला त्या ठिकाणी बरोबर किती 523 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी पेमेंट करावं लागते. किती रुपये 523 रुपये. ठीक आहे, कुठं पेमेंट करायचं आहे ॲप्लिकेशनमध्ये करायचं आहे. ॲप्लिकेशनचं नाव काय आहे आपल्या NG क्लासेस नावाने ॲप्लिकेशन आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तुम्ही प्ले स्टोअरवरती जाऊन डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही व्हॉट्सॲपवरती या नंबरवरती जर मेसेज केला की सर आम्हाला ॲप्लिकेशनची लिंक पाठवा, तर तुम्हाला त्या ठिकाणी काय केली जाईल ॲप्लिकेशनची लिंकसुद्धा पाठवली जाईल. त्याच्यानंतर बऱ्याच जणांना ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करायला अडचण येते किंवा माहिती नसते, कळत नाही. मग तुम्ही या नंबरवरती 9689141623 आपल्या या नंबरवरती जर तुम्ही 499 रुपये गुगल पे किंवा फोनपेने पाठवले आणि त्याचा जर मला एक स्क्रीनशॉट पाठवला व्हॉट्सॲपवरती, तर मी तुम्हाला काय करू शकतो बॅचला जॉईन करू शकतो. फरक काय आहे, ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट केलं तर 523 रुपयाचं पेमेंट करावं लागतं, पण तुम्ही काय होत आहे ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट केल्यावरती बॅच आपोआप जॉईन होते ॲटोमॅटिक, म्हणजे तुमचा एक सेकंदही वाया जात नाही. आणि इथं काय तुम्ही या नंबरवरती जर पैसे पाठवले 499 रुपये, तर तुम्हाला प्रत्यक्षरित्या बॅचला जॉईन करावं लागते. म्हणजे माझ्याकडून एक 2-3 मिनिटाचा काय उशीर त्या प्रोसेससाठी लागू शकतो, एवढाच दोन्हीमध्ये काय आहे फरक आहे. ठीक आहे, पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 22, लोकशाही वृत्तीचा शिक्षक वर्गात कसा वागतो. काय सांगितलं बाबा, लोकशाही वृत्तीचा शिक्षक वर्गामध्ये कसा वागतो. मग स्वतःचेच निर्णय लादला होतो का, आणि स्वतःचे निर्णय लादण्याला लोकशाही म्हणतात का, नाही म्हणतात. विद्यार्थ्याचे विचार ऐकून घेऊन योग्य निर्णय घेतो. ठीक आहे, सकारात्मक उत्तर आहे. पुढे बघूया, कोणाचंच ऐकत नाही, मग त्याला लोकशाही म्हणायचं का त्याला हुकुमशाही म्हणायचं. फक्त आलं की पुढं पर्यायच बघायचा नाही. ठीक आहे, मग उत्तर काय असणार आहे, तर लोकशाही वृत्तीचा शिक्षक वर्गामध्ये कसं वागतो, तर विद्यार्थ्याचे विचार ऐकून घेऊन काय योग्य निर्णय घेतो, हे आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. ठीक आहे, पण एक काळजी मात्र घ्यायची तुम्हाला, असे प्रश्न सोडवताना तुम्हाला काय काळजी घ्यायची, तर तुम्हाला 4ही पर्याय वाचून बघायचे आहे, त्याच्याशिवाय उत्तर लिहायची गडबड करायची नाही. ठीक आहे, शिक्षकाच्या मानसिक तणावाचे मुख्य कारण काय असू शकतं बाबा. शिक्षकावरती मानसिक तणाव आहे, त्याचं मुख्य कारण काय आहे, विद्यार्थ्याचं प्रेम असणं हे मानसिक तणावाचं कारण आहे का हो, नाही. अति कामाचा ताण, वेळेची कमतरता आणि अतिरिक्त जबाबदाऱ्या हे तणावाचं कारण असू शकतंय. पण तरी बाकीचे पर्याय बघायचे आपल्याला. इथं वाचून बघा, 90% काय कळालं आपल्याला की हेच उत्तर आहे, हे कन्फर्म कळाले, पण तरी 10% चान्स नको म्हणून वाचून बघायचं. मग भरपूर सुट्ट्या मिळणे याच्यामुळे मानसिक संतुलन बिघडेल का, तणाव येईल का, यांनी तर आनंद होईल. आवडता विषय शिकवणं ही सुद्धा आवडची गोष्ट आहे, मग आवडती गोष्ट करताना आपल्याला तणाव येतो का, नाही येत. मग आपलं उत्तर काय असणार आहे, अति कामाचा ताण, वेळेची कमतरता आणि जर अतिरिक्त जबाबदारी असेल तर त्याच्यामुळे शिक्षकावरती काय मानसिक तणाव येऊ शकतो, मानसिक दडपण येऊ शकतं. ठीक आहे, म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी बघा 4 वर्ग आहेत आणि एकच शिक्षक आहे, म्हणजे एक शिक्षकी शाळा आहेत. मग त्याच शिक्षकांनी 4ही वर्गांना शिकवायचं, प्रशासकीय कामं करायचे, MDM भरायचं, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे काय होऊ शकतं, शिक्षकावरती मानसिक तणाव आणि त्या शिक्षकाची चिडचिड होऊ शकते. ठीक आहे, पुढे बघा प्रश्न क्रमांक 24, शिक्षकाने स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे वर्गात का गरजेचं असतं. बाबा शिक्षकाने स्वतःच्या भावनांवरती नियंत्रण ठेवणं का गरजेचं आहे, तर शिक्षकाने नेहमी रागात असावं का, नाही. पुढे बघा, विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवायचं आहे का, नाही. वर्गात शांतता आणि शिस्त राखण्यासाठी व सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठी त्यांनी काय करायचं, स्वतःच्या भावनांवरती नियंत्रण ठेवायचे, पण तरी लगेच घाई करायची नाही. पुढे एकदा पर्याय बघायचा, स्वतःचे हसू होऊ नये म्हणून, हे काय उत्तर असू शकत नाही. मग योग्य उत्तर काय असणार आहे, वर्गात शांतता आणि शिस्त राखण्यासाठी व सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थ्याला वर्गामध्ये काय असलं पाहिजे, सुरक्षितता वाटली पाहिजे, सुरक्षित वातावरण तयार झालं पाहिजे. त्याच्यासाठी शिक्षकांनी काय करायचं आहे, स्वतःच्या भावनांवरती नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं आहे. आता बघा आपल्याकडे 2 शिक्षक असतात. काही शिक्षकाच्या जवळ गेले की विद्यार्थी, म्हणजे शिक्षक शाळेच्या अंगणात गेले की लगेच विद्यार्थ्यांचा घोळका काय होतो, त्या शिक्षकाभोवती जमा होतो. म्हणजे त्या शिक्षकापाशी त्या विद्यार्थ्यांना कसं वाटतं, सुरक्षित वाटतं. मग ते त्या शिक्षकाच्या वर्गातले असो किंवा नसो, अख्ख्या शाळेतले पोरं काय होतात, त्या शिक्षकापाशी जमा होतात. आणि काही शिक्षक असे आहेत, मला काय त्यांना नावं ठेवायचं नाही, पण मी सांगतो, काही शिक्षक असे आहेत ते शाळेच्या गेटमध्ये जरी दिसले तरी वर्गात सगळे विद्यार्थी आपापल्या वर्गात जाऊन बसतील, कोणी लपून बसल, कोणी कुठं बसल, पण त्या शिक्षकाच्या जवळ येण्याची हिंमत एकाही विद्यार्थ्यामध्ये नसते. मग यांना काय जवळ येत नाही बरं ते विद्यार्थी या शिक्षकाच्या, तर त्यांना सुरक्षितता वाटत नाही. कधी शिक्षक धरून आपल्यावर टोला टाकेल याची खात्री वाटत नाही, म्हणून ते शिक्षक ते विद्यार्थी त्या शिक्षकाच्या जवळ येत नाहीत. आणि ही रियालिटी मित्रांनो, माझ्या बोलण्याचा राग येऊन देऊ नका. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 25, शिक्षकाची समाजाप्रती असलेली बांधिलकी दर्शवणारे सर्वात योग्य विधान कोणते. काय, शिक्षकाची समाजाप्रती असलेली जी बांधिलकी आहे ही दर्शवणारी, बघा
प्रश्नामध्येच काय सांगितलंय, सर्वात योग्य विधान म्हणजे ठीक आहे. मग बघा, फक्त शब्द आला की पुढे वाचायचंच नाही. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन आणि समानतेचा प्रसार करणे, शाळेपुरतेच मर्यादित राहणे, निगेटिव्ह. केवळ आल्यावर पुढे वाचायचंच नाही. मग उत्तर काय असणार आहे, समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन आणि समतेचा प्रसार करणे हे काय आहे, शिक्षकाची समाजाप्रती असलेली बांधिलकी दर्शवणारं सर्वात योग्य विधान आहे. मला वाटतं प्रश्न रिपीट झाला, आपण याच्या आधी पण हा प्रश्न काय घेतलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा 26 नंबर, शिक्षकाचे मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी कामाच्या वेळा आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये काय असायला पाहिजे. मग याचं योग्य उत्तर काय करायचं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला किंवा तुमच्या मित्रपरिवारांना नक्की शेअर करत चला. धन्यवाद मित्रांनो, भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.